नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार निखिल. तर मित्रांनो, आज विंचूर कांदा मार्केटला आहे आणि सकाळच्या सत्रात गेलेला आहे. तर बघू नेमका आज बाजारभाव काय आहे, काय परिस्थिती काय नाही, शेतकऱ्यांना विचारून बघू काय रेंज आहे काय नाही. पाहुणे काय भाव गेले? काय बघेल बघू तो ट्रॅक्टर कोणता ट्रॅक्टर? हे 916 गेले का? कुठला ट्रॅक्टर आहे? वाकी. मित्रांनो, 916 रुपये गेलाय. कांद्याची क्वालिटी बघू शकता. काय वाटतं आज बाजारभाव काय? काय बाजार भाव आहे? फार वाटोळ झालं सगळं भावाचं. काय बाजार भाव? काय रेंज काय आज? काय हजारच्या आतच रेंज आहे आज सगळी. हजारच्या आता काय 1000 प्लस हा नुकसान झालं. कमीच गेले हो. हा कमीच गेलं. हे या बाई मच्छी घ्या एकदम. बोला मच्छी बोला बोला ना, बाजारभाव काय पडली काय? बाजार काय बाजार मुर्दा झाला फार तेच ना. आणून जाळायची डेव फक्त आता काय आता लावले म्हणून आणायचे, लावले म्हणून आणायची ते तर आहे ते. काय कांद्याचं काय करणार फार वाटोळ झालं. वाटतं काही वाढल म्हणून. आता एवढं जर कळलंच शेतकऱ्याला मग शेतकऱ्यानं खूप काही करून तुलं काही केलं येतं कळत नाही शेतकऱ्याला पिकावतं येतं पण इकायचंच अक्कल नाही. विकायचा प्रॉब्लेम हा बरोबर आहे, तो तर विषय आहे ना. ते तर आहे. बघू आपण. तुमचं काय गेले म्हणले? आमचं गेला 1005. 1005. कुठला आहे? भारी वाकीच आहे ना. सुपर माल आहे हो. माल सुपारी नारळी कांदा आहे पण बाजारात त्या मापात भेटला आम्हाला. आता वाकीचा कांदा आहे. 1200 रुपये केली 1000 रुपये. कधी 1200 आता मागला उंच तिकडे एकदम दिवसेंदिवस मार्केट डाऊन होऊ राहील. 12 म्हणजे 12 12.5 तरी क्लास असतात पण आता एक लेबर भेटते. हा ते तर आहे. आता हा मला 8 दिवसापूर्वीचा आहे पण मग आता आणावं लेबर मुळे काय परवडत नाही. मजूर भेटत नाही. मजूर खर्च भेटत भरपूर आहे. नाही. ते आता मजूर नाही म्हणले मग काय नाही लागेल. ते तर आहे. मग पण आता हे काय नाही परवडले यावर्षी कांदे. अवघड आहे. नाही बघू मित्रांनो, पुढं पाहू आता. हा तुमचा आहे पाहून? हा कोणाचा आहे? आपला आहे का? नाही हो काय गेला? 891. मित्रांनो 891 झालाय. त्याची क्वालिटी बघू शकता. कुठले शेतकरी? वाकीचे ते ना? आहे का? करणार आपला आहे का दादा? काय भाव गेले पाहुणे? 1011. 1011. अंड्याची क्वालिटी बघा मित्रांनो, 1011 झालाय. कुठले शेतकरी? वाकीचे ते का? काय सरासरी लेवल काय वाटते आज? काय लेवल काय पूर्ण झाला काय नाही. 500 एकू राहिलं. 500 इकू राहिले. गोलट्या काय चालू आहे मग? पण ते एखाद्या 250-300 रुपये. 250-300. आज बरंच मार्केट डाऊन झालंय वाटतं. कुठले शेतकरी? हे वाकीचे वाकीचे आहे मित्रांनो. काय गेली गोष्टी म्हणले? 600 रुपये गेली. 600 रुपये गेली. गोल्टी एकदम गोल्टा आहे, गोल्टा. गोल्टा माल आहे. हा गोल्टी पण नाही. 600 गेली पाहिजे. 600 रुपये पावती दाखवतो आम्हाला. 600 रुपये गेली मित्रांनो. वाकीचे आहे ना शेतकरी. मार्केट डाऊनच झालंय आज. मार्केट डाऊन सांगा ना आपल्याला काय भाव गेली? 686. 686 रुपये गेलाय मित्रांनो. कुठला आहे ट्रॅक्टर? कुठली? गुंजाळवाडीचे आहे का? गुंजाळवाडीचे शेतकरी आहे. मार्केट डाऊन वाटतंय हो आज. लय डाऊन येऊ. किती ना डाऊन वाटतंय तरी? 200-250 रुपये. 200-250 रुपयाने रिवर्स झालं. आवक काय वाटते आज? कालच्या पेक्षा आवक कमी आहे. मार्केट डाऊन होऊ राहिले. मार्केट डाऊन आहे मित्रांनो आज. हा हा कुठला आहे बोला ना? तळेगावचा आहे का? काय भाव गेला? 725 झाले. 725 रुपये गेलाय मित्रांनो. तळेगावचा कांदा आहे. शेतकरी इथे बसलेले. परिस्थिती डाऊन आहे त्यांची वाली. आपण विचार बघितले काय फार म्हणतात. आत्महत्या करायची वेळ येईल. बरोबर आहे. आपल्याला काय बाजारभाव तरी काय पाहिजे? भरायचा आहे सगळं त्याच्यामध्ये येऊ राहिलं. मजुराला जाऊ राहिले पैसे सगळे माहिती का? काहीच नाही, रुपये नाही राहिला. येळ येऊ राहिले आत्महत्या. अहो कमीत कमी कांदा आहे ना 3000 रुपये तरी सरासरी विकला पाहिजे. 3000 रुपये तेव्हा ते समजा परतळ बसत लावणी मजूर लोकांचं पोट भरवलं शेतकऱ्याने एवढं आहे. ते तर आहे. शेतकऱ्याला काहीच नाही राहिलं. आताच्या स्थितीला काहीच नाही. शेतकरी- मला स्वतःला हप्ता भरायचा आहे बँकेचा, काहीच नाही. कर्ज बोकंडी ना हो, काय कर्ज भरणार आहे याचे शेतकरी? नोटीस येईल नोटीस. मग बँक त्रास देते हे ते. काय काय केलं पाहिजे याचे या भावात काय होणार आहे? परवडतच नाही ना आपल्याला या भाव. मग आता आहे ना 2 लाख रुपये राहिले ते त्रास घेऊ राहिले. मग
अवघड परिस्थिती शेतकऱ्याचे जीव सगळे पोट भरते पण अहो, नाही. शेतकऱ्याचाच विचार करीत नाही नाही कोणी. शेतकऱ्याचं कुणी आणि मेन मुद्दा म्हणजे सरकार बोगस. सरकार बोगस लक्ष नाही देत शेतकऱ्यांना. शेतकरी म्हणजे हा विषयच नाही, त्याला फक्त शेतकऱ्याची कदरच नाही बिझनेस कोणाला. वाले हेच, बाकीचे कंपनीवाले आता हेच सांगा बाहेरचे तुम्ही सारखे मला समजून. खर्च किती येईल दारीला कंप्लीट काढतो 12,000 रुपये खर्च येईल मला स्वतःला मग? दारी मार्केटला आणतो परत औषध आलं तेवढे झाले का सांगा आता तुम्ही? 725 खाद म्हणल्यावर आलं. काय काय राहिलं मला डिझेल पाणी जाऊन काहीच नाही राहत घरी एमटी जायचे फुकट वतून जायची कांदी ते तर आहेच. मग बरं फुकट मीडियावाले वतून ना जायचे. भाव वाढले लोकं- लगेच चिडे येते. एखादी नाही, कंपनी कमी कशी- झाले. कमी झाले कुठं जाते मीडियावाले. ते तर आहेच. कमी झाले काही मिळावाले येत नाही असं जास्त झाले मिळावाले काय येते नाही बा वाढले पोट दुखत आहे. असं आणि सरकार पण रातोरात मीटिंग घेत होते. रातोरात आता कुठे गेलं? गुजरात बंदी करून टाकायची किंवा बाजार कमी करायची हा अशी गंमत आहे ना नाही वाढायला टाइम लागतो कमी व्हायला टाइम नाही कमी लागत. वाढाले का रात्रीतून कमी होते नोटबंदी वाणी गंमत होती दिवसेंदिवस 100-200 लगेच डाऊन होऊन हा, जातं हा. आणि वाढताना 5-50 रुपयानं वाढतं बरोबर आहे का नाही? आणि हे चुकीचं आहे ना हो एकदम. सरकारने या गोष्टीवर लई म्हणजे विचार करायला पाहिजे. विचार केला पाहिजे. कारण म्हणजे की मला आज लागली. आपल्या युट्यूबला येईल युट्यूबला येईल ना हा. कधी येईल? लगेच एक 15-20 मिनिटं लाईव्ह घेईल तुमच्यावर. आलो चला. तर मित्रांनो बघितले आपण आज विंचूर कांदा मार्केटची काय परिस्थिती आहे. 700 पासून 800-900 पर्यंत गेले. हजाराला भरपूर नेट लागेले आणि गोलट्या 500-600 रुपये गेले. तर रोजच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कलाकार नितीन धन्यवाद.